हॅलो फ्रेंड्स, एके रेसिपीमध्ये स्वागत आहे. तर आज आपल्याला बनवायची हरभऱ्याची भाजी. तुम्ही बघू शकता किती छान अशी ताजी ताजी आहे. तर आज आपल्याला याची रेसिपी बघायची. चला तर रेसिपीला सुरुवात करू. तर ही भाजी घेतली आहे मी, एवढी अशी निसून घेतली आहे. आपल्याला याला धुवायचं नाही आहे आणि थोडी मोठी असल्यामुळे मी थोडी कटिंग करून घेते याला आणि त्यानंतरची रेसिपी आपण बघू. तर ही भाजी तुम्ही बघू शकता मी अशी कटिंग करून घेतली आहे. ही भाजी माझ्या आईने गावाकडून घेऊन आली आमच्यासाठी खाण्यासाठी. तर मला तर खूप आनंद झाला आहे भाजी बघून. तर चला तर म्हणलं एकदा याची रेसिपी आपण टाकावी. तर चला आपण बनवू ती भाजी. तर मी इथं कढाई घेतली आहे. तर आपल्याला याच्यामध्ये आता तेल घालायचं आहे. तर इथं तेल आपलं गरम झालं. तर मी इथं लसूण आणि हिरवी मिरची रसली असं पेस्ट केलं आहे, त्यामध्ये घातलं आहे मी. त्यानंतर आपल्याला ही भाजी अशी यामध्ये सोडायची. ही भाजी चवीला खूप आंबट असते, त्यामुळं याच्यामध्ये आपल्याला धुवायचं तर नाही आहेच. याची एक तीच खासियत आहे की याची चव त्या आंबटपणामुळेच खूप छान अशी लागते. तर आपण याला मिक्स करून घेऊ आता. आणि याला अजिबात धुवायचं नाही, त्यानं धुतलं तर याची पूर्ण चव निघून जाईल. तर यामध्ये आपल्याला हलका पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे. असा शिंतोडा मारून घ्यायचा पाण्याचा आणि आपल्याला 1-2 मिनटासाठी कवर करून ठेवायचं. तर 1-2 मिनटं आपले झाले आहेत. आपण याला मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आता मसूरची डाळ टाकायची. याला आता आपण मिक्स करून घेऊ आणि थोडंसं मीठ घालायचं यामध्ये आपल्याला चवीपुरतं. हे चवीपुरतं लागणारं मीठ. त्याला कवर करून ठेवतो आणखी 2 मिनटासाठी. 2 मिनटं झाले आहेत, आपण कवर काढून घेऊ. याला परत असं मिक्स करून घेऊत आपण. तर आपली रेसिपी रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता. डाळ आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे, अरदकचीच ठेवायची आहे आणि भाजी पण आपली झालेली आहे. तर मी तर गॅस ऑफ करते. सो फायनली आपली हरभऱ्याची भाजीची रेसिपी रेडी झाली आहे. तुम्ही बघू शकता. दाखव एकदा व्हिडिओमध्ये. तर अशी बनवली ही रेसिपी, खूप छान अशी लागते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. जर रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.